स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या एक्झाम पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झाम एनरोलमेंट अर्थात एक्झाम फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे, जो की srtmun.ac.in हा URL आहे. यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर ऑनलाईन एक्झामिनेशन पोर्टल या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला नवीन पेजवरती रिडायरेक्ट केले जाईल. तर त्यामध्ये UG ऑनलाईन एलिजिबिलिटी पोर्टल या पोर्टलमध्ये तुम्ही UGचे जे की विद्यार्थी या वर्षी फर्स्ट इयर आणि फर्स्ट सेमिस्टरला आहेत तर त्यांचं एनरोलमेंट करू शकता. हे सेम पोर्टल आहे ज्यामधून तुम्ही एलिजिबिलिटी फॉर्म जे आहे विद्यार्थ्यांचे अर्थात पात्रता फॉर्म भरलेले आहेत. तर या पोर्टलवर आल्याच्या नंतर कॉलेज लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. कॉलेज लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो की युजर नेम आणि पासवर्ड जो की आहे वेबमेल आणि पासवर्ड जो तुम्ही जो ठेवलेला आहे हा सेम युजर आयडी आणि पासवर्ड आहे ज्याचा वापर करून तुम्ही एलिजिबिलिटी फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. तर एक्झाम फॉर्म भरण्यासाठी 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप म्हणजे त्याची बेसिक डिटेल्स. जर विद्यार्थ्यांची एलिजिबिलिटी फॉर्म भरते वेळेस तुमची बेसिक डिटेल्स जसे की फोटो, सिग्नेचर किंवा ABC ID यामध्ये काही करेक्शन असतील तर ते प्रिन्सिपल लॉग इन मध्ये महाविद्यालयाच्या पोर्टलवरूनच त्यांच्या स्तरावरच एडिट केले जातील. दुसरी स्टेप म्हणजे सब्जेक्ट अलोकेशन. विद्यार्थ्यांचे एलिजिबिलिटी फॉर्म भरते वेळेस सब्जेक्टमध्ये काही चेंजेस झालेले आहेत. मी सब्जेक्ट म्हणत आहे, सब्जेक्टचा अर्थ असा आहे की सेम स्ट्रीम मधले सब्जेक्ट चेंज झालेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही याच पोर्टल थ्रू किंवा याच पद्धतीने एक्झाम एनरोलमेंटच्या प्रोसेस वेळी करू शकता. आणि तिसरी स्टेप आहे फी पेमेंट. तर या 3 पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर ते आपण बघूया. या डॅशबोर्ड मध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या महाविद्यालयामध्ये किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते दिसतील. पहिली स्टेप, जर विद्यार्थ्याचे बेसिक डिटेल्स मध्ये काही अडचणी असतील किंवा बेसिक डिटेल्स मध्ये ABC ID, फोटो आणि सिग्नेचर मध्ये तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन एलिजिबिलिटी रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन मध्ये क्लिक केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं सर्च रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला फिल्टर आउट करण्यासाठी विद्यार्थी बरेचसे फिल्टर दिलेले आहेत. याच्यापैकी एक पण सुद्धा कंपल्सरी नाही किंवा एक सुद्धा अप्लाय करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला महाविद्यालय सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या कॉलेजमध्ये जेवढे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची यादी दिसेल. या यादीला अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला विद्यार्थी सेग्रिगेट करण्यासाठी सोपे जातील. तर कॉलेज तुमचं नाव येईल बघा. त्याच्यानंतर कोर्सेस मध्ये तुमच्या कॉलेजमध्ये जेवढे काही कोर्सेस शिकवले जातात त्यांची यादी येईल. त्याच्यानंतर सर्च वर क्लिक केल्याच्या नंतर ते विद्यार्थी येतील. त्या विद्यार्थ्याचं तुम्ही नावाने सुद्धा सर्च करू शकता, PRN नंबरने सुद्धा सर्च करू शकता किंवा त्याच्या पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा कोर्सने सुद्धा सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल या विद्यार्थ्याचं जर मला बेसिक डिटेल्स मध्ये फोटो, सिग्नेचर किंवा ABC ID मध्ये चेंज करायचा असेल तर या ऍक्शन बटनावरती क्लिक करायचं आहे. ऍक्शन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा ABC ID जर विद्यार्थ्याचा चुकीचा झाला असेल किंवा आपण लास्टच्या 2 दिवसामध्ये त्याच्यासाठी ब्लँक ठेवण्यासाठी विंडो दिली होती तर ती इथं जाऊन तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर, ज्यांना कोणाला फोटो आणि सिग्नेचर ब्लर आलेले आहेत किंवा व्यवस्थित अपलोड झालेले नाहीत तर ते सुद्धा या पद्धतीने जाऊन तुम्ही फोटो किंवा सिग्नेचर चेंज करू शकता. इथं सेव्ह आणि कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. या विद्यार्थ्याच्या बेसिक डिटेल्स मध्ये जर काहीच तुम्हाला करेक्शन करायचे नसतील या 3 गोष्टीमध्ये तर ही स्टेप तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आणि नेक्स्ट स्टेप जो आहे जो आपलं एक्झामिनेशन एनरोलमेंट प्रोसेस आहे तर त्याच्यावरती डायरेक्टली स्विच करू शकता. पहिली स्टेप जी आहे ती करेक्शन असतील तरच ऍप्लिकेबल आहे, तरच तुम्ही त्या स्टेप मध्ये जायचं आहे. सगळे विषय किंवा सगळ्या विद्यार्थ्यांचं तुमचं ABC ID किंवा फोटो, सिग्नेचर हे जर बरोबर असतील तर तुम्ही डायरेक्टली एक्झामिनेशन प्री या टॅबवर येऊन सब्जेक्ट अलोकेशन मध्ये जाऊ शकता. यामध्ये गेल्याच्या नंतर प्रोग्राम FYUG अर्थात NEP चे जेवढे काही कोर्सेस आहेत तर ते FYUG अंतर्गत येतात. आणि जे काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत, जे नॉन NEP कोर्सेस आहेत तर ते अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये येतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला FYUG वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बॅच बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे. फक्त पहिलाच ऑप्शन मॅन्डेटरी आहे. कॉलेज तर तुमचं येईलच, तुमच्या कॉलेजमध्ये जेवढे काही कोर्सेस आहेत तर ते यामध्ये शो करतील. आणि सर्च वरती क्लिक करायचं आहे. सर्च वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांची यादी दिसून जाईल. इथे इंडेक्सेशन पेजिनेशन आहे बघा. पेजिनेशन तुम्ही वाढवलं तर याच टॅबमध्ये तुम्हाला मॅक्सिमम 300 विद्यार्थी शो केले जातील. तर यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही विद्यार्थ्याच्या PR नंबरने
जे की अगोदरच्या टॅबमध्ये आपण PR नंबर बघितला होता. PR नंबरने किंवा कंट्रोल F दाबून तुमच्या विद्यार्थ्याच्या नावाने सुद्धा सर्च करू शकता. यामध्ये 3 ऑप्शन आहेत. पहिलं व्ह्यूचं ऑप्शन आहे, सेकंड एडिटचं ऑप्शन आहे. पहिल्याच्या तर सर्वप्रथम तुम्ही व्ह्यूवर क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थ्याचं नाव दिसेल, त्याचा टेम्पररी किंवा परमनंट PRN नंबर दिसेल आणि त्याने सिलेक्ट केलेले सगळे सब्जेक्ट दिसतील. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण की हे सब्जेक्ट विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात काळजीपूर्वक तुम्हाला चेक करायचे आहे. हे विषय जर बरोबर असतील तर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस करायची सुद्धा गरज नाही. सध्या या विद्यार्थ्याचे सगळे कोर्सेस माझ्या माहितीस तो चुकीचे आहेत किंवा याला वेगळे विषय घ्यायचे होते पण यांनी वेगळेच विषय निवडलेले आहेत. तर तुम्हाला इथे येऊन कॅन्सल करायचं आहे. कॅन्सलवर क्लिक केल्याच्या नंतर एडिटचं बटन तुम्हाला इनेबल केलेलं आहे. एडिटच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एडिटच्या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर जसं तुम्ही एलिजिबिलिटीला सेकंड पर्याय सब्जेक्ट अलोकेशन होतं तर इथं तुम्हाला तो टॅब ओपन होईल आणि इथं तुम्ही चेंजेस पण करू शकता. इकॉनॉमिक्स आहे, याचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही एलिजिबिलिटी फॉर्म भरत्या वेळेस सब्जेक्ट सिलेक्ट केले होते त्याच पद्धतीने तुम्हाला यावेळेस सब्जेक्ट चेंज करायचे आहे आणि अपडेटवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अपडेटवर क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट करायचा आहे तुमचा कोर्सेस, फिल्टर आउट करायचं आणि सर्च वरती क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जे बदल केलेले आहेत तर ते व्ह्यू टॅब वरती दिसून येतील. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर विद्यार्थ्याचं नाव, फोटो, ABC ID या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि बरोबर असतील तर तुम्हाला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सवरती तुम्ही एक इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याचं बघून पण चेक करू शकता किंवा सगळ्या गोष्टी ॲट ए टाइम चेक करून सगळ्या विद्यार्थ्यांना बल्कमध्ये ॲट ए टाइम अप्रूव्ह सुद्धा करू शकता. हे अप्रूव्ह करायचं याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सब्जेक्ट, फोटो, सिग्नेचर आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर इथं क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवरती आणि सिलेक्ट ॲक्शनवर क्लिक करून अप्रूव्ह वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्मेशन मागेल की विद्यार्थ्याचे सब्जेक्ट बरोबर आहेत का. सब्जेक्ट जर बरोबर असतील, पूर्ण खात्री असेल विद्यार्थ्याला याच्यानंतर सब्जेक्ट चेंज करायचे नसतील तर तुम्ही याच्यावरती कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कन्फर्म वरती क्लिक केले एक्झाम एनरोलमेंट सक्सेसफुली होईल. जेवढे विद्यार्थी तुम्ही एनरोलमेंट केलेले आहेत तेवढेच विद्यार्थी एक्झाम एनरोलमेंट या थर्ड ऑप्शन एक्झामिनेशन मधल्या दुसऱ्या ऑप्शन मध्ये शो होतील. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं ब्लँक दिसेल. सर्वप्रथम तुम्हाला FYUG सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर शेड्यूल तुम्ही सर्च करू शकता. फक्त पहिलंच जे ऑप्शन आहे ते मॅन्डेटरी आहे आणि त्याच्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्याच्या नंतर जेवढे काही विद्यार्थी तुम्ही अप्रूव्ह केलेले आहेत तर त्या अप्रूव्ह केलेल्या विद्यार्थ्याची यादी तुम्हाला दिसेल. यादी दिसल्याच्या नंतर टोटल फीस जे विद्यापीठाचं परिपत्रक आहे तर त्या परिपत्रकाप्रमाणे एक फी जी आहे ती ऑटो कॅल्क्युलेट होऊन जाईल. ऑटो कॅल्क्युलेट झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. पुन्हा इथे तुम्हाला एक व्ह्यूचा ऑप्शन आहे. हा फायनल सबमिट करण्याच्या पूर्वी तुम्हाला विद्यार्थ्याचा फोटो, सिग्नेचर, त्याचं नाव, त्याचा PRN नंबर तो ऑटो जनरेट झालेला आहे, त्याचा कोर्स, त्याचे सब्जेक्ट्स, त्याच्यानंतर सब्जेक्टची यादी, सगळ्या गोष्टी. महत्त्वाचं म्हणजे काहीची रिक्वेस्ट आली होती की ABC ID सुद्धा यामध्ये शो करा. ABC ID, आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघल्याच्या नंतर इथं चेकबॉक्स आहे. तुम्ही एकेकाने सुद्धा बघू शकता किंवा बल्कमध्ये एकदाच पे सुद्धा करू शकता. जसं की तुम्ही या विद्यार्थ्याच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत आणि इथं जाऊन तुम्ही पेवर क्लिक केला आणि सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा एक्झाम एनरोलमेंटचा फॉर्म जो की एक्झाम फॉर्म आहे तो सबमिट होऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली किंवा कोणत्या पेजवर जर तांत्रिक अडचण आली असेल तर खाली 2 नंबर दिलेले आहेत. या दोनपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही ऑफिस टाइममध्ये कॉल करू शकता. हा ईमेल ID सुद्धा दिलेला आहे, यावरती सुद्धा तुम्ही मेल करू शकता. धन्यवाद.